नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम एसएससी बाय तेजस घनवट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एसएससी सीजलचा पॅटर्न काय असतो याची माहिती घेतली होती। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एसएससी सीजल 2025 साठी बुक लिस्ट आणि स्ट्रॅटेजी काय असावी, कशा प्रकारे तुम्ही सिलेबस कंप्लीट करू शकता याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही चांगल्या प्रकारे सिलेबस कंप्लीट करू शकता आणि एक्झाम ही पास होऊ शकता। तर ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला फक्त फॉलो करायच्या आहेत आणि तिथूनच तुम्ही गोष्टी शिकला किंवा ते व्हिडिओ लेक्चर विकत घेतले तरी चालतील। सर्वात पहिल्यांदा आपण एक सिलेबस काय असतो एसएससीचा किंवा ते तुम्हाला माहीत झालं तरी पण एकदा सिलेबस आपण बघूया की नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सिलेबस काय दिलेला असतो। तर नोटिफिकेशनमध्ये आपल्याला काय डिटेल सिलेबस दिलेला नसतो, जस्ट त्यांनी काय दिलं बघा, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग। यामध्ये काय तर जस्ट सिंपल आपली बुद्धिमत्ता आहे, ह्यामध्ये काही वेगळं काही नाही आहे। तुम्ही 7वी स्कॉलरशिप 34 स्कॉलरशिपला बुद्धिमत्ता तुम्ही दिलेली असेल पेपर तर तोच सेम बुद्धिमत्ता आपल्याला आहे, काही हायर लेवलचं नसणार आहे, सिंपल बुद्धिमत्ता असणार आहे जे तुम्ही प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करू शकता। त्यामध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंग असणार आहे, नॉलेज आहे, नंबर सिस्टीम आहे। त्यानंतर असणार आहे जनरल अवेअरनेसमध्ये जीके जीएसमध्ये पण तुम्हाला सिंपल जीएस असणार आहे, त्यामध्ये पॉलिटी हिस्ट्री सायन्स इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर स्टॅटिक जीके असणार आहे। त्यानंतर आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये काय असणार आहे तर तुम्हाला इंग्लिशमध्ये ग्रामर वोकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन हे तीनच पार्ट असणार आहेत। आणि त्यानंतर येतो मॅथ्समध्ये काय असणार आहे तुम्हाला, तर मॅथ्समध्ये तुम्हाला सिंपल 10वी पर्यंत मॅथ्स असणार आहे। बऱ्याच मुलांना काय वाटतं तर आणि किंवा आपल्या महाराष्ट्रातील मुलं ही एक्झाम का देत नाहीत तर मी बऱ्याचदा असं ऐकलंय की मॅथ्स त्यांना जमत नाही किंवा मॅथ्समध्ये त्यांना मार्क मिळत नाहीत। तर मित्रांनो, मॅथ्स हे खूप सिंपल आहे, तुम्हाला 10वी पर्यंत मॅथ्स आहे, त्यामध्ये कुठलंच हायर इंटिग्रेशन डेरिव्हेशन असलं काही नाही आहे। सिंपल 10वी पर्यंत मॅथ्स असणार आहे जे कोणीही तुम्ही प्रॅक्टिस करून किंवा कोणत्याही सरांची व्हिडिओ लेक्चर्स करून तुम्ही ते मॅथ्स तुम्हाला जमू शकतं। त्यामुळे तुम्ही भीची गरज नाही अजिबात की मॅथ्स आहे म्हणून मी एक्झाम देणार नाही, सिंपल असते मॅथ्स, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस जरी केली तर तुमचं ते होऊ शकतं। तर चला आपण आता स्टार्ट करूया की कुठून कशा प्रकारे तुम्ही सिलेबस कंप्लीट करू शकता किंवा कशा प्रकारे तुम्ही त्याची तयारी करू शकता। तर पहिल्यांदा आपण मॅथ्सबद्दल बोलणार आहे। तर मॅथ्सची तयारी कुठून करायची समजा, तर सर्वात पहिल्यांदा मॅथ्ससाठी तुम्ही फक्त कुणाची अशी रँडमली, बरेच मुलं काय करतात तर रँडमली यूट्यूबवर लेक्चर पाहतात, तर तसं करू नका। यूट्यूबवर बऱ्याचदा व्ह्यूजसाठी फक्त लेक्चर टाकलेले असतात, त्यामुळे तुम्हाला डिटेल काही शिकता येणार नाही। तर सरळ एक कोर्स परचेस करा। मी इथं लिहिलं की ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स, कोणाचाही ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स घ्या तुम्ही, ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स। तर मी तर सांगेल की RG विक्रमजीत ॲप आहे, आदित्य रंजनचं, आदित्य रंजन म्हणून एक सर आहेत, तर त्यांची तुम्ही ऑनलाईन VOD बॅच खरेदी करा। लाईव्ह बॅच घेऊ नका, VOD बॅच आधी रेकॉर्ड झाली ना ती बॅच घ्या, कारण की लाईव्हला काय होत नाही तर रोज लेक्चर नाही पडत, कधी कधी गॅप पडतो, त्यामुळे आपल्याला आपल्या लेक्चर करताना पण गॅप पडतो, त्यामुळे VOD बॅच घ्या। म्हणून मी लिहिलं की रेकॉर्डेड बॅच घ्यायची आपल्याला। तर इथं आदित्य रंजन पण आहे, गगन प्रताप आहे तुम्हाला, त्यानंतर अभिनय शर्मा आहे, पण मी गगन प्रतापपेक्षा आदित्य रंजन हे सजेस्ट करेल, तर त्यांनी बेसिक पण घेतलेलं आहे आणि ट्रिक मेथड पण घेतलेलं आहे। ज्यांचं मॅथ चांगलं आहे त्यांनी गगन प्रतापची डायरेक्ट बॅच घेतली तरी चालेल, पण मी रिकमेंड करेल की आदित्य रंजन सरांची बॅच घ्या, कारण की त्यामुळे तुम्हाला बेसिक ज्या मुलांना मॅथ्स जमत नाही त्या मुलांसाठी सुद्धा ही मॅथ्स बॅच केल्यानंतर तुम्हाला मॅथ्स समजू शकतं। त्यानंतर फॉर्म्युला बुक आहे, जे तुम्ही फॉर्म्युला बुक जे असणार आहे ते गगन प्रताप सरांचं फॉर्म्युला बुक घ्या, ठीक आहे। या इथं तुम्हाला मी रेफर करेल गगन प्रताप सरांचं फॉर्म्युला बुक घ्या, त्यामुळे तुम्हाला काय असणार आहे तर फॉर्म्युला असणार आहेत। ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला पूर्णपणे फॉर्म्युला असणार आहेत। आणि जर कुणाला घ्यायचं नसेल तर तुम्ही स्वतःची जर फॉर्म्युला बुक तयार केलेली असेल, समजा तुम्ही एखाद्या चॅप्टर वाईज तुम्ही फॉर्म्युले एका बुकमध्ये तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवले असतील तरी तुम्ही ते रेफर केले चालतील, नाहीतर फॉर्म्युला बुक नावाचं बुक आहे तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर मॅथ्समध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे की प्रिव्हियस इयर एक्झाम क्वेश्चनमध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये तर ते सॉल्व्ह कसे करावे लागणार आहेत तुम्हाला। आणि जर प्रिव्हियस इयर बुक घेतलं नाही तर तुम्हाला जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड बॅच करायला घेतलेली असते त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज त्यामुळे तुम्हाला एक शीट दिल्या जातात, तर ती शीट जर तुम्ही 2-3 वेळा सॉल्व्ह केली तर तुम्हाला प्रिव्हियस इयरची पण गरज पडणार नाही, कारण की त्या शीटमध्ये काय ते नवीन क्वेश्चन ते तयार करत नाहीत, थोडेफार नवीन क्वेश्चन तयार केलेले असतात, नाही तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन त्या शीटमध्ये पण असतात। तर त्यामुळे तुम्ही काय करायचं तर PYQ जर बुक घेतलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही जर शीट दिलेली असणार ज्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तर ती शीट तुम्ही 2-3 वेळा सॉल्व्ह करा। त्यानंतर मॅथ्समध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे की टाईम मॅनेजमेंट। तुम्हाला खूप कमी टाईम भेटणार आहे एक्झाममध्ये, कारण की प्री पण 1 तास असणार आहे आणि मेन्समध्ये तुम्हाला 2 तास असणार आहे फक्त एक्झामसाठी। तर काय होणार आहे तर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे। टाईम मॅनेजमेंट कसं करायचं त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ्ससाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड एकदम इम्पॉर्टंट आहे, म्हणजे की काय असणार तर कॅल्क्युलेशन स्पीड। आता कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचं कसं, तर बरेच मुलं विचारतात कॅल्क्युलेशनसाठी काय करायचं, तर कॅल्क्युलेशनसाठी आपण एक वेगळा व्हिडिओ पण बनवणार आहे स्पीड कसं वाढवायचं, परंतु इथं मी सांगेल की कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्यूब, स्क्वेअर्स आणि टेबल्स
हे तुमचे पाठ असले पाहिजेत. तर कितीपर्यंत क्यूब समजा मी म्हटलं तर क्यूब 30 पर्यंत पाठ असले पाहिजेत. त्यानंतर स्क्वेअर्स तुमचे 50 पर्यंत, म्हणजे पाठ आपलं इथं घन पाठ पाहिजेत 30 पर्यंत, पाठ 50 पर्यंत पाठ पाहिजेत. त्यानंतर जे वर्ग आहेत ते वर्ग तुमचे 30 पर्यंत पाठ असले पाहिजे. म्हणजे पाठ असून उपयोग नाही. तुम्ही मी म्हटलं 19 7 किती, तर तुम्ही बरेच मुलांना जमत नाही, किंवा 24 9 किती बऱ्याच मुलांना सांगता येत नाही. तर ते तुमचे तोंड पाठ असून उपयोग नाही, फक्त तुमचे तोंड पाठ असले पाहिजे. नाही तर तुम्ही पेपरमध्ये झाला आणि तिथं तुम्ही 24 गुणिले 9 तिथं करत बसाल साईडला, तर ते उपयोग नाही. तुम्ही तुम्हाला विचारलं तर तुमच्या तोंडातून आपोआप निघालं पाहिजे. इथपर्यंत तुमचं प्रॅक्टिस असलं पाहिजे, तरच तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढलं. म्हणजे कॅल्क्युलेशन स्पीड वाढण्यासाठी तुम्हाला हे जमणं महत्त्वाचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे. त्यानंतर मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट कधी द्यायचा, तर तुमचा जेव्हा 70% सिलेबस कंप्लीट होईल, 70% किंवा तुमचा चॅप्टर झाले, समजा एक चॅप्टर झाला पर्सेंटेज, तुम्ही पर्सेंटेजमध्ये गेला, पर्सेंटेज चॅप्टर पूर्ण झाला, तर तुम्ही पर्सेंटेजच्या शीट सोडवा पहिल्यांदा दिलेला तुम्हाला. त्यानंतर शीट सोडवल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मॉक देऊया आपण, तर टेक्स्टबुक ॲपवर, ऑलिव्ह बोर्ड ॲपवर तुम्हाला सेक्शन वाईज टेस्ट असणार आहेत. सेक्शन वाईज टेस्ट असतील तर ते जाऊन पर्सेंटेज टेस्टची टेस्ट सोडवा आणि तुम्हाला स्कोअर तुमचा तिथं चेक करता येईल. पण सर्वात महत्त्वाचं यामध्ये हेच आहे की तुम्हाला मॅथ्समध्ये प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्रॅक्टिसशिवाय तुमचं मॅथ्समध्ये स्कोअर आणि स्पीड आहे ते डेव्हलप होणार नाही. स्पीड डेव्हलप व्हायला कॅल्क्युलेशन लागणार आहे, आणि कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला हे सगळं पाठ असणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅथ्ससाठी काय करायचं, तर डे 1 पासून तुम्हाला मॅथ्स करायला घेतल्यापासून तुम्हाला रोज सकाळी किंवा तुम्ही सकाळी जेव्हा लायब्ररीत जाता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, तर कॅल्क्युलेशन स्पीडसाठी तुम्हाला कोणताही एक मॅथ्स वर्कआउट म्हणून एक ॲप आहे, मॅथ्स वर्कआउट नावाचं, जे माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी त्याची लिंक पण टाकलेली आहे. तर त्यावर तुम्ही बघू शकता. मॅथ्स वर्कआउटवर तुम्ही काय करता, तर 15 मिनिटं तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस करायची आहे. जरी तुम्ही ॲप घेतलं नाही तरी तुम्ही हाताने स्वतः फक्त काय करू शकता, 315 गुणिले 408 अशा प्रकारे तुम्ही गुणाकार तुमचा तुम्हीच करत जावा. बेरीज घ्या, काही पण कोणतेही अंक लिहा आणि त्याची बेरीज करायला घ्या. त्यानंतर तुम्ही तर बेरीज करू शकता, त्यानुसार सेम वजाबाकी आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे. तर स्वतःही तुम्ही 15 मिनिटं जर अशी प्रॅक्टिस केली तर तुमचं मॅथ्सचं स्पीड हे तुम्हाला हळूहळू वाढताना दिसेल. आणि मॅथ्समध्ये मार्क पाडायसाठी तुम्हाला अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. फॉर्म्युले प्रत्येक चॅप्टर तोंडपाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला तुमच्यात एकदम तोंडाशी असला पाहिजे, की तुम्हाला प्रश्न बघितला तर फॉर्म्युला आठवला पाहिजे. तर हे जेव्हा तुमचं सर्व एकत्र होईल त्यावेळेस तुमचं मॅथ्समध्ये स्कोअर आणि कमीत कमी टाईममध्ये तुमचा पेपर सॉल्व्ह होणार आहे. हे झालं मॅथ्सबद्दल. त्यानंतर दुसरा सेक्शन कुठला असणार आहे आपला, सगळ्यात दुसरा असणार आहे की इंग्लिश. आता इंग्लिशसाठी काय करायचं आपल्याला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशला काय होतं, तर इंग्लिश बऱ्याच मराठी मुलांना जमत नाही. असं वाटतं की आपल्याला इंग्लिश जमणार नाही. बरीच मुलं भेट असतात इंग्लिशसाठी, आणि बरीच मुलं काय असतात, मीही जिल्हा परिषद शाळेला शिकलेलो आहे, मी पण खेडेगावातून आहे, मला इंग्लिश आधी जमत नव्हतं एवढं, पण मी भिलो नाही. मला भीती वाटत होती इंग्लिशची, परंतु इंग्लिश जेव्हा मी वाचायला लागलो, इंग्लिश जेव्हा मी सॉल्व्ह करायला लागलो, त्यावेळेस मला कळायला लागलं की इंग्लिश इझी आहे म्हणून आपल्याला. आणि बऱ्याच मुलांना मी सांगणार आहे की जी मुलं इंग्लिश वाचतात, लिहितात किंवा म्हणजे इंग्लिश बोलतात ना, तर त्यांना इंग्लिश सोडवता येत नाहीत. एक लक्षात ठेवा की आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे ना लिहायचं आहे, आपल्याला इंग्लिश काय करायचं आहे, सोडवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर इंग्लिशमध्ये कमांड मिळवायचे आपल्याला. कशामध्ये, तर इंग्लिश ग्रामर, कॉम्प्रेशन आणि वोकॅबमध्ये. तुम्ही 3 एवढं केलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क पडणार आहे. तुम्हाला ना लिहायचं आहे ना बोलायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे इंग्लिशची भीती मनातून पहिल्यांदा काढून टाका तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर आता इंग्लिशसाठी काय करायचं आपल्याला, सर्वात प्रथम ज्या मुलांचं इंग्लिश वीक आहे, मीडियम आहे, त्या मुलांनी इंग्लिशची ग्रामर लेक्चर करायचे. तर ती कुठून करायची, तर तुम्हाला अमन वशिष्ठ म्हणून आहे, अमन वशिष्ठ म्हणून एक सर आहेत, त्यांचं यूट्यूबवर पण फ्री लेक्चर आहेत, किंवा तुम्ही पेड कोर्स विकत घ्या. मी रिकमेंड करेल मोस्टली की पेड कोर्स घ्या. पेड कोर्समध्ये तुम्हाला डिटेल पूर्ण सिलेबस शिकवलेला असतो. त्यानंतर राणी मॅम म्हणून आहेत, तर त्यांचीही लेक्चर आहेत, तर तेही करू शकता. किंवा नीतू सिंग आहे, पण नीतू सिंगचं काय असते, तर खूप डिटेलमध्ये ते घेतात. त्यामुळं जर तुमच्यावर जास्त टाईम असेल तर त्यांची लेक्चर करा, ठीक आहे. नाहीतर तुम्हाला, आणि ज्या मुलांचं इंग्लिश चांगलं आहे, म्हणजे आधीपासून ज्या मुलांना इंग्लिश जमतं, चांगलं ग्रामर समजतं, तर त्या मुलांनी जरी लेक्चर नाहीत केले नाही तरी ठीक आहेत. पण ज्या मुलांचं इंग्लिश जमत नाही किंवा मीडियम आणि लो लेवलचं आहे, तर त्या मुलांनी कंपल्सरी इंग्लिश ग्रामर लेक्चर करायचे आहेत. कारण की ग्रामर केलं तर तुम्हाला स्पॉट द एरर जो सेक्शन असतो इंग्लिशमध्ये तो सुटणार आहे. त्यानंतर तुम्हाला बुक घ्यायचं आहे कुठलं, तर नीतू सिंग व्हॉल्यूम 1 नावाचं बुक घ्यायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला ग्रामर तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे. त्यानंतर ब्लॅक बुक, आता हे कशासाठी असणार आहे, तर ओकॅबसाठी. म्हणजे आपण म्हणू शकतो की इंग्लिशमध्ये जर मार्क पाडायचे असतील तर ओकॅब जबरदस्त स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर हे ब्लॅक बुक पुस्तक जे आहे ना, ते वन सोल्युशन आहे, एकदम म्हणजे 1 टाइम सोल्युशन असणार आहे. तुम्ही त्यातून पूर्ण ब्लॅक बुक पाठ करायचं, मी म्हणतो मी पाठच झालं पाहिजे पुस्तक अख्खं. तुम्ही 10 वेळा वाचा नाही तर 15 वेळा वाचा, ते पुस्तक तुमचं पाठ झालं पाहिजे, तरच तुमचा ओकॅबवाला सेक्शन जो आहे तो तुमचा सुधारणार आहे. आणि त्यानंतर ओकॅबसाठी तुम्हाला जर पहिल्यांदा ओकॅब वाचायच्या आधी जर तुम्हाला एक रूटवर्ड किंवा ओकॅब लक्षात कशी ठेवायची हे जर बघायचं असेल, तर
एक एकदम बेसिक चॅनल आहे यूट्यूबला, एकदम बेसिक, त्यावर वर्ड पॉवर मेड इझी या वर्ड पॉवर मेड इझी हे इंग्लिश बुक आहे. त्या बुकमध्ये एखादा इंग्लिश शब्द कसा तयार होतो आणि त्या इंग्लिशचा रूट वर्ड पासून कशा प्रकारे शब्द तयार होतात ह्यात पूर्ण माहिती त्या बुकमध्ये दिलेलं आहे. तर हे बुक आपण वाचायचं नाही तर या एकदम बेसिक चॅनलवर जायचं आहे. त्यातून वर्ड पॉवर मेड इझी नावाचं एक तुम्ही जर लेक्चर टाकलं टाईप केलं तर तिथं 11:30चा लेक्चर येणार आहे. मी सगळ्यांना हेच रिकमेंड करेल की ओकॅब जर सुधारायचं असेल तर हे 11:30 तासाचं लेक्चर करा तुम्ही आणि त्याच्या नोट्स काढा आणि त्यानंतर तुम्ही ब्लॅक बुक वाचायला जावा. तुम्हाला मोस्ट ऑफ द शब्द तुम्हाला ऑलरेडी असं लक्षात येईल की हे लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत आणि तुम्ही ऑलरेडी तिथं लेक्चरमध्ये केलेले आहेत. ठीक आहे, हे झालं ओकॅबसाठी. ओकॅबसाठी तुम्ही एवढं जरी केलं तर तुमचे ओकॅबमध्ये मार्क कुठं जाणार आहेत, प्रीला सुद्धा जाणार आहेत आणि मेन्सला पण जाणार नाहीत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक सेक्शन कुठला आहे इंग्लिशमध्ये तर कॉम्प्रिहेन्शन. आता इंग्लिश रिडिंग का महत्त्वाचं आहे तर पॅरेग्राफ, पॅसेज असतील, क्लॉज टेस्ट हे प्रीला सुद्धा असणार आहे आणि मेन्सला पण असणार आहे. तर बऱ्याच मुलांना काय होतं तर इथं मार्क जातात म्हणजे पॅरेग्राफमध्ये समजत नाही किंवा क्लॉज टेस्टमध्ये कोणता वर्ड टाकायचा ब्लँकमध्ये तर ते समजत नाही. तर इंग्लिश रिडिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डेली न्यूजपेपर वाचायचा. डेली लायब्ररीमध्ये जात असाल न्यूजपेपर वाचा, कोणताही वाचा, इंडियन वाचा, हिंदू वाचा, इंडियन एक्सप्रेस वाचा, कोणताही पेपर असू द्या, न्यूजपेपर वाचा. इंग्लिशमधून समजा काय बघताय समजा इंग्लिशमधून बघा, लेक्चर बघा. तर तुम्हाला इंग्लिश रिडिंगचं कॉम्प्रिहेन्शन कोणी शिकवू शकत नाही. एक तर त्यासाठी लेक्चर बघू नका यूट्यूबवर जाऊन की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह कसं करायचं. सिम्पल मेथड सांगतो मी तुम्हाला इथं की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला जर माझ्या अनुभवानं सांगते माझं इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन कमी म्हणजे खूप ॲव्हरेज होतं. तर मी इम्प्रूव्ह कसं केलं सिम्पल मेथड आहे. रोज डेली न्यूजपेपर वाचा 1 तास, नवीन ओकॅब गुगलवर जावा, क्रोमवर जावा, सर्च करा जर त्या पेपरमध्ये काही येत नसेल तर. त्यानंतर एक इंग्लिश माध्यम नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर डेली जे एडिटोरियल असतं द हिंदूमधलं किंवा कोणत्याही पेपरमधलं त्याचं पूर्णपणे त्याचा पूर्ण डेली एडिटोरियल असेल तर पूर्ण एडिटोरियल त्यामध्ये टाकलेलं असतं. त्यामध्ये ज्या ओकॅब असतील, इडियम्स असतील त्याच्यात त्यांनी माहिती दिलेली असते. तर तुम्ही जर तो जे चॅनल फॉलो केला टेलिग्रामला जाऊन इंग्लिश माध्यम आणि त्यामधली जर एडिटोरियल वाचलं तर तेही तुम्हाला सफिशियंट ठरेल. पण इंग्लिश रिडिंगसाठी तुम्हाला वाचाल तर वाचायला म्हणतात ना तसं त्या प्रकारे तुमचं इंग्लिश रिडिंग असणार आहे. तर तुम्ही कॉम्प्रिहेन्शनसाठी काय करायचं इंग्लिश रिडिंग, ओकॅबसाठी ब्लॅक बुक, त्यानंतर ग्रामरसाठी नीतू सिंग व्हॉल्यूम 1 आणि ग्रामरचे लेक्चर म्हणजे 3 सेक्शन जर घेतले आपण तर ग्रामरसाठी पुस्तक कुठलं घ्यायचं नीतू सिंग व्हॉल्यूम 1. GS मध्ये काय असणार आहे पॉलिटी, सायन्स, हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. ठीक आहे, हा झाला GSचा पार्ट. त्यानंतर GK मध्ये काय असणार आहे स्टॅटिक GK. स्टॅटिक GK म्हणजे काय असतं तर लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया, हायेस्ट पीक इन महाराष्ट्र म्हणजे जे स्टॅटिक क्वेश्चन आहेत त्या प्रकारे क्वेश्चन असतील. पद्मश्री अवॉर्ड कुणाला भेटला, त्याचे प्रकार काय काय आहेत अशा प्रकारचे जे क्वेश्चन असणार ते स्टॅटिक GK मध्ये असणार आहेत. आता GK GS साठी सगळ्यात काय करायचे तर लिमिटेड, सगळ्यात महत्त्वाचा GK GSचा स्ट्रॅटेजी काय तर लिमिटेड सोर्सेस ठेवायचे तुम्हाला, लिमिटेड सोर्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन हेच करायचे. तर त्यासाठी काय आपल्याला बेस्ट आहे की तुम्ही परमार अकॅडमीवर जावा. परमार सरांची ॲप, परमार अकॅडमी नावाची ॲप आहे, त्यावर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स खरेदी करा. SSC CGL जे असतील, SSC साठी जे असतील ते सरळ तुम्ही लेक्चर खरेदी करायचे आणि ते लेक्चर करायला सुरुवात करा. नोट्स जे मुलं आधी MPSC UPSC प्रिपरेशन करत होती किंवा त्यांना माहिती आधी GS वाचलेलं आहे डिटेलमध्ये त्यांनी नोट्स काढायची गरज नाहीत. परंतु जी मुलं डिरेक्टली SSC CGL करत आहेत तर त्यांनी कंपल्सरी याच्या नोट्स काढायच्या लेक्चरच्या. 3-4 महिन्यामध्ये तुमचे लेक्चर कंप्लीट होतील. तर नोट्स कंपल्सरी काढा. एकदा हाताखालून गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात ठेवणं सोपं जाईल आणि तुम्हाला एकदा लक्षात येईल. फक्त लेक्चर बघत बसला तर तुम्ही ते झोपाल काहीतरी कराल किंवा ते लक्षात राहणार नाही. त्यामुळं हाताने नोट्स काढायच्या. ठीक आहे, त्यानंतर असणारे लुसेंट GK ज्यांना वाटतं की स्टॅटिक GK वाचायचं आहे, स्टॅटिक GK लेक्चर यामध्ये पण इन्क्लूड आहेत. पण अजून डिटेलमध्ये वाचायचं असेल तर लुसेंट GK नावाचं येलो कलरचं पुस्तक आहे ते तुम्ही घ्या. त्यानंतर असणारे करंट अफेअर. आता करंट अफेअरमध्ये बऱ्याचदा प्रश्न पडतो कुठलं वाचायचं. आता 24चा जर मी मेन्सचा पेपर घेतला आपण 2024चा त्यामध्ये काय होतंय तर करंट अफेअर्सला 2023चं पण विचारलंय. म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वीचं करंट अफेअर विचारलेलं आहे. परंतु निग्लेक्ट करून चालणार नाही करंट अफेअर. 1 ते 1.5 ते 2 वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे. पण मी असं म्हणेल की करंट अफेअरसाठी काय करा मंथली व्हिडिओ बघा. बरेच यूट्यूबवर तुम्ही सर्च जर केलं तर मंथली SSC करंट अफेअर्स तर मंथली कंपाईल व्हिडिओ भेटतील, PDF असतील तर त्या तुम्ही रेफर करा. आणि एक्झामच्या वेळेस तुम्ही जास्त त्याची रिव्हिजन करायची आणि असं मंथली तुम्ही फक्त प्रत्येक मंथमध्ये त्याची डिटेलमध्ये व्हिडिओ आणि PDF वाचत जा. म्हणजे करंट अफेअरसाठी स्ट्रॅटेजी तुम्ही एकदम प्रत्येकानुसार तुम्ही वेगवेगळी स्ट्रॅटेजी बनवू शकता. करंट अफेअरसाठी मी काय करू शकतो मंथली वाचा,
किंवा मंथली व्हिडिओ बघा. त्यानंतर एक्झाम जवळ आल्यानंतर मग डिटेलमध्ये वाचायचं आपण, ठीक आहे. त्यानंतर आता काय होतंय तर SSC मध्ये काय होतंय, कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि GS हा एक्स फॅक्टर ठरवतं की GS मध्ये मुळंच तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे ठरते. कारण की जर तुम्ही मेन्सचा विचार केला तर 315 पैकी मेन्स आहे, 390 पैकी. त्यामध्ये 315 मार्क हे इंग्लिशला, मॅथ्सला आणि रिझनिंगला आहेत. त्यामध्ये जवळपास सगळ्यांनाच ॲव्हरेज 305 310 मार्क आहेत. म्हणजे जर आपण टॉप रँकर बघितलं तर. पण फरक पडतो कुठं तर GSमध्ये मुलांना मार्क येत नाहीत. काय येत नाही तर GS हे अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्ही किती जर GS वाचलं तर GSमध्ये मार्क मिळत नाहीत. तर आपल्याला काय करायचं तर GS अजून जास्त वाचावं लागणार आहे आता मेन्ससाठी. का तर GSमध्ये आपल्याला मार्क मिळवायचे, ठीक आहे. तर GSमध्ये सगळ्यात मेन चॅप्टर कोणते आहेत तर हे 3 चॅप्टर आहेत. 3 सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत, पॉलिटी, सायन्स आणि हिस्ट्री. आता पॉलिटीसाठी तुम्ही जर लेक्चर जरी केली यामधून तर पॉलिटी होऊन जाते. पॉलिटीमध्ये जास्त डिटेलमध्ये विचारत नाहीत. परंतु सगळ्यात जास्त कुठं विचारलं डिटेलमध्ये तर सायन्सला. आता सायन्ससाठी डिटेलमध्ये विचारत असतील तर सायन्ससाठी तुम्हाला NCERT वाचा, 9वी 10वीची NCERT वाचा. डिरेक्टली 9वी 10वीच्या NCERTमधून क्वेश्चन आलेले आहेत प्रीला आणि मेन्सला. त्यामुळं सगळ्यांनी कंपल्सरी GS सुरू केल्यानंतर सायन्ससाठी NCERT रेफर करायचे आहे. आणि हे मेन सब्जेक्ट कोणते आहेत GSमध्ये, पॉलिटी, सायन्स आणि हिस्ट्री. जेवढं जास्त डीपमध्ये वाचता येईल तेवढं जास्त डीपमध्ये हे 3 सब्जेक्ट वाचा. आणि जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला जरी ऑनलाईन लेक्चरमधून तुम्ही PDF मधून वाचलं तरी ठीक आहे. आणि GK तर मी तुम्हाला सांगेल स्टॅटिक GK, किंवा जर लेक्चरमध्ये तुम्ही हे ऑनलाईन लेक्चर पेड बॅच विकत घेतली तर त्यामध्ये GK सुद्धा तुमचं होणार आहे. पण GSसाठी मी हे सांगणार आहे की GSमध्ये तुम्हाला मॅक्झिमम टाईम रिव्हिजन आणि लिमिटेड सोर्सेस. असं नको व्हायला की तुम्ही मला हे सांगितलं कारण कोणी म्हणून मी तिकडे गेलो, यूट्यूबला कुठं बघत बसला, थोडंसं लेक्चर बघत बसला. तर असं करू नका. तुमच्याकडे जेवढे सोर्स आहेत तेवढे तुम्ही लिमिटेड ठेवा, ते मॅक्झिमम टाईम रिव्हिजन करा. आणि GSला मोस्टली असंच होणार आहे की इनपुट तुमचा जास्त लागणारच आहे, तरच तुम्हाला जास्तीत इनपुट जास्त टाकल्यानंतर सुद्धा आउटपुट कमी मिळणार आहे. पण आउटपुट तुम्हाला जास्त मिळत असेल तर लिमिटेड सोर्स आहे, हे जे मी सांगतोय ते तुम्हाला फॉलो करायचं स्ट्रिक्टली, ठीक आहे. त्यानंतर आणि मुलांना बऱ्याच आता काय व्हायला लागले की दिवसेंदिवस काय होतंय तर सोर्सेस खूप आहेत. जर 2022, 23 आणि 24मध्ये कंपॅरिझन केलं SSC CGL प्री आणि मेन्समध्ये तर कट ऑफ वाढतच चाललाय. का असं का होतंय तर आता तुम्ही बघितलं असेल ऑनलाईन डिजिटलमुळे सगळीकडे ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल आहे. यूट्यूबवर कुणालाही मी जो व्हिडिओ बघतोय तो अजून तुमच्या मित्राला पण दिसणार आहे. म्हणजे भारतामध्ये कोण जरी बसलं असेल त्या सर्वांनाच तो व्हिडिओ दिसणार आहे. म्हणजे सर्व मुलं तुम्ही सेम रिसोर्सेस वापरताय, पण फरक पडतोय प्रॅक्टिसमध्ये. तुमचा माइंडसेट, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं हार्डवर्क हे तुम्हाला बदलायचं. कारण की बऱ्याच वेळा काय होते असं की बरेच मुलं विचारत असतात की सर 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये पोस्ट मिळू शकते का. तर ह्याचं उत्तर नाही आहे. कारण की मुलांनो एवढ्या कमी वेळामध्ये कोणतीच एक्झाम तुम्ही पास करू शकत नाही. जेव्हा तुम्ही मातीमध्ये बीज रोवता त्याला रुजायला वेळ लागतो, त्यानंतर त्याची वाढ होऊन त्याला फुलं आणि फुलं येतात. तर त्याचप्रमाणे काय की तुम्ही एकदा स्पर्धा परीक्षेमध्ये पडला तर तुम्हाला त्यामध्ये आधी रुजावं लागेल. ती स्पर्धा परीक्षेचं जग आहे ते समजून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पास होऊ शकता. तर तुम्ही स्वतःला टाईम द्या, पूर्णपणे टाईम द्या. रोज लायब्ररीमध्ये जावा, टाइमपास करू नका. जेवढ्या जास्त वेळ लवकर तुम्हाला सुरुवात करता येईल तेवढ्या लवकर सुरुवात करा. कोणी सेकंड इयरला आहे, कोणी थर्ड इयरला आहे, डिग्री करते, ग्रॅज्युएशन करते. तुम्ही लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा जर करायचं असेल पुढे भविष्यात तुम्हाला तर त्याची प्रॅक्टिस करणं किंवा सराव, त्याचा सिलेबस कंप्लीट करणं हे लवकरात लवकर सुरू करा. तरच तुम्ही लवकरात लवकर पोस्ट मिळवू शकता. नाहीतर आता पहिला गेलं तर कॉम्पिटिशन भयंकर वाढलेलं आहे. तुमचं सिलेक्शन होईल का नाही हे सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही आणि कोणीच सांगू शकत नाही तुमचं सिलेक्शन होईल का नाही ते. कारण की कॉम्पिटिशन तेवढे वाढलेलं आहे. आणि मेन तर SSC CGL तर काय होतं तर कुणाला 320 मार्क आहेत, कुणाला 318 मार्क आहेत मेन्सला. ह्या दोन मार्कामध्ये 2000 मुलं असतात. म्हणजे तुमचं म्हणजे एवढी कॉम्पिटिशन वाढली की ह्या 2 मार्कामध्ये तुमचं काय होतंय तर खूप मुलं आहेत. त्यामुळे सिलेक्शन होईल का नाही ह्याची गॅरंटी खूप कमी आहे. तुमच्या हातात जेवढंच आहे की तुम्ही कष्ट करत राहा तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त मार्क मिळवणारा सेक्शन आहे रिझनिंग. परंतु जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुमचा यामध्ये मार्क मिळणार नाहीत. बरेच मुलं लाईटली घेतात का तर सोपं आहे म्हणून. पण तुमचं यामध्ये प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. प्रीला 50 पैकी 50, मेन्सला 90 पैकी 90 मार्क मिळवून जाणारा हा सर्वात इझी सेक्शन आहे. पण या सेक्शनसाठी तुम्हाला सर्वात बेस्ट काय करायचे, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. याशिवाय तुमचं होणार नाही. प्रॅक्टिस करा, डायरेक्ट मॉक टेस्ट सोडवायला घ्या. आणि त्यानंतर जर तुम्हाला जो समजा तुम्ही क्यूबचा क्वेश्चन आला तुम्हाला की समजा एका साईडला 1 आहे, दुसऱ्या साईडला काय येईल, समजा क्यूबचा क्वेश्चन आला, ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आला, नंबर सिस्टीमचा, आणि तुम्हाला असं वाटलं की मला ह्यात काहीतरी शिकायचे की किंवा कसं सॉल्व्ह करायचं आहे हे शिकायचे, कॉज रिझनिंग असेल समजा, तर तुम्ही सरळ यूट्यूबला जावा. जो चॅप्टर तुम्हाला शिकायचा आहे त्याचं चॅप्टरचं नाव टाका. ज्या जास्त व्हिडिओला जास्त व्ह्यूज असतील किंवा बँकिंगवाल्याचा व्हिडिओ पहा, कारण बँकिंगला रिझनिंग हार्ड असते, SSCचं रिझनिंग इझी आहे. तर तो एखादा व्हिडिओ बघून काढा, तुमचा चॅप्टर झाला तो. म्हणजे रिझनिंगला मी म्हणाल की कमीत कमी वेळ द्या.
आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. म्हणजे व्हिडिओ बघण्यात जास्त लक्ष घालू नका, कारण की रिजनिंग तुम्हाला कोण शिकवू शकत नाही. आता नंबर सिस्टीममध्ये नेक्स्ट डिजिट कोणता येईल किंवा ABCDमध्ये अल्फाबेटिकचे क्वेश्चन असतात, तर ते क्वेश्चन तुम्हाला कोण शिकवू शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, तर एखाद्याची ट्रिक काय आहे समजा किंवा त्याची मेथड काय आहे ती एखादी नवीन शिकू शकता, पण तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं हेच कोण शिकवू शकत नाही. त्यामुळं एखादी गोष्ट जर इम्प्रूव्ह करायची असेल ना, आणि जे तुम्हाला कोण शिकू शकत नाही अशी गोष्ट असेल, तर तुम्हाला काय करायचं यासाठी, तर फक्त प्रॅक्टिस. म्हणजे आपण म्हणतो ना, स्वतःचं आकलन स्वतःच करायचे, त्यामध्ये स्वतःच सोडवायचं आहे, स्वतःच बघायचे, नवीन स्ट्रॅटजी डेव्हलप करायची आहे. तर असं सेक्शन आहे, इझी सेक्शन आहे एकदम, ज्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. त्यानंतरचा सेक्शन असतो जो क्वालिफाईंग नेचरचा आहे, तो आहे कम्प्युटर. पण बऱ्याचदा काय होतं, मेन्सला कम्प्युटरला मुलांना हायर पोस्ट जे आहेत, म्हणजे मी जर हायर पोस्टमध्ये ज्या सगळ्यात फेमस पोस्ट आहे सेंट्रल GST अँड कस्टम इन्स्पेक्टर, त्यासाठी 27चा कट ऑफ लागतो. 60 पैकी तुम्हाला 27 मार्क URसाठी पाहिजेत. तर बऱ्याच मुलांना एवढे मार्क मिळत नाहीत. मग तुम्हाला तिकडे जर 330 मार्क असते म्हणजे तरी उपयोग नाही, का तर तुम्ही सेक्शनल कट ऑफ पास केलेला नाही. म्हणजे हा जो लिमिटेड पोस्ट आहे 10, त्यासाठी तुम्हाला कट ऑफ असणार आहे, त्या तुम्ही पास करायचा आहे. तर सिम्पल कम्प्युटरसाठी पण काय असणार आहे तुमचं, तर यूट्यूबला जावा, रिव्हॉल्युशन बाय एज्युकेशन RBचा चॅनल आहे शुभम जैन सरांचा, त्या चॅनलवर राधिका मॅमची लेक्चर आहे ह्याची कम्प्युटरची, ते तुम्ही बघा, नोट्स काढा. त्यांच्याच यूट्यूब टेलिग्राम चॅनलवर नोट्स कम्प्युटरच्या आहेत, त्या पण फॉलो करा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल अजून वाचायची, तर टेलिग्रामवर बऱ्याच नोट्स सर्क्युलर होतात मेनच्या वेळेस कम्प्युटरच्या. यूट्यूबवर बघा, तुम्हाला एखादा चॅप्टर समजत नसेल कम्प्युटरचा, तर कम्प्युटर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे असं काही कोर्स करायची गरज नाही कुठंच तुम्हाला कम्प्युटरचा वेगळा, फक्त कम्प्युटर तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण की मेन्सला ज्या तुमच्या चांगल्या पोस्ट, ज्या फेमस पोस्ट आहेत, त्यासाठी तुमचं कम्प्युटरसाठी हायर कट ऑफ लागतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक असतं यामध्ये कम्प्युटर टायपिंग. टायपिंगला बरेच मुलं विचारत असतात की सर सर्टिफिकेटची गरज आहे का. तर मित्रांनो, कोणत्याही सर्टिफिकेटची कोर्सची गरज नाही. ही स्किल आहे, म्हणजे ह्याला आपण स्किल बेस्ड टेस्ट आहे. फक्त तुम्हाला की तुमची स्किल किती आहे, तुमची स्किल काय असली पाहिजे, तर 15 मिनिटामध्ये तुम्हाला 2000 की डिप्रेशन टाईप करता आलं पाहिजे. ही तुमची स्किल आहे. तुम्हाला जे आयोग आहे त्याला काय एक्सपेक्टेड आहे, तर तुमच्याकडे स्किल आहे का तुम्ही 15 मिनिटामध्ये 2000 की डिप्रेशन करू शकता का. दॅट्स इट. तुम्हाला एवढंच करायचं आहे टायपिंगमध्ये 15 मिनिटामध्ये 2000 की डिप्रेशन्स. आणि त्यासाठी काय, तर 2-3 महिन्याची जरी प्रॅक्टिस असेल, म्हणजे 2-3 महिन्याची प्रॅक्टिस इज इनफ. म्हणजे तुम्ही 2-3 महिने 1-1 तास जरी प्रॅक्टिस करत राहिला, तर तुमचं म्हणजे आपण बघायला गेलं तर हे स्पीड किती आहे, तर 26चं स्पीड येतं. म्हणजे 30चं स्पीड असलं पाहिजे तुमचं मिनिमम. ठीक आहे. 30चं स्पीड असेल तर तुम्ही हे 15 मिनिटामध्ये 2000 की डिप्रेशन पास करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक, की बरीच मुलं मी बघितले आहेत की डे 1 पासून तुम्ही म्हणजे प्री अजून झाली ना तुमची, आणि डे 1 पासून तुम्ही टायपिंगला लागताय. तर आपल्याला काय आपण टाईपरायटर म्हणून जात नाही डिपार्टमेंटमध्ये, आपण ऑफिसवरून जातोय. तर तुम्हाला टायपिंग कधी करायचं आहे, तर जेव्हा तुमची प्री क्लिअर होईल आणि मेन्सला 3 महिने असतील, त्यावेळेस तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस किंवा टायपिंगचा कोर्स जॉईन करा तिथं, आणि टायपिंग करत जाऊ 1 तास. आणि रोज 1 तास जरी कोर्स केला, टायपिंगची प्रॅक्टिस केली, तर तुमचं टायपिंग त्यामधून होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, सिलेबस आणि स्ट्रॅटजी तुमची असली पाहिजे. आणि कमीत कमी तुम्हाला सिलेबस कंप्लीट करण्यासाठी 10 ते 12 मंथ लागतीलच कंपल्सरी. 10 ते 12 मंथमध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट होणार आहे. जी मुलं आधी UPSC किंवा MPSC करत होती किंवा आधी बँकिंगची तयारी करतायत, त्यांना एवढा म्हणजे वेळ लागणार नाही. त्यांची 8-6 महिन्यामध्ये होऊन जाईल तयारी. पण जी मुलं नवीन आहेत त्यांना एवढा तर वेळ 10 ते 12 वेळ लागणारच आहे. आता मी सांगायचं गेलं तर 2025चं एक्झाम जी आहे ती जून-जुलैमध्ये होणार आहे. जून-जुलै 2025मध्ये होईल. जी मुलं आज व्हिडिओ पाहिल्यानंतर असं विचार करतायत की मी लेक्चर करून मी प्रीसाठी ट्राय करेल, तर तुम्ही फक्त ट्राय करा. पण असं नका समजू की माझी प्री क्लिअर होईल, आणि असं विचारूही नका कुणाला की मी 6 महिन्यात तयारी केल्यानंतर माझी प्री क्वालिफाय होईल का. नाही होणार. खूप रेअर अशी मुलं असतील त्यांची होतील, आणि त्यांचंही बेस काय असेल तर त्यांनी आधी कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली असेल तरच त्यांची क्लिअर होईल. नाहीतर नवीन जो मुलगा डिरेक्टली कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये एंटर केले ज्यानं, तर त्याची ही एक्झाम पास होणार नाही अजिबात. तर तुम्ही स्वतःला टाईम द्या, चांगल्या प्रकारे सिलेबस कंप्लीट करा. आणि जे नवीन मुलं आता तयारी करतात त्यांनी 26साठी टार्गेट करा. ज्यांनी प्री आत्ता क्वालिफाय झाली नाही 2025, त्यांनी 2024ची, त्यांनी 2025साठी ट्राय करा. आणि अशा प्रकारे मी जे आता पूर्ण सिलेबस आणि स्ट्रॅटेजी सांगितली, ती जर तुम्ही सिम्पली फॉलो केली, तर तुम्ही स्मूथली सिलेबस कंप्लीट करून चांगल्या प्रकारे प्री आणि मेन्स क्वालिफाय होऊ शकता. आणि मित्रांनो, SSC एक्झाम खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही MPSC UPSC जर कंपेअर केलं तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं, टाईम मॅनेजमेंट करायची, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, सिलेबस कंप्लीट करायचा आहे. हे दोन्ही जर तुमचं झालं असेल तर तुम्ही नंतर प्रॅक्टिस करूनच तुम्ही 100% एक्झाम क्लिअर करू शकता. फक्त तुम्हाला टाईम देता आला पाहिजे, चांगल्या प्रकारे तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तुमच्याकडे हार्ड वर्क करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. आणि जी मुलं MPSC करतायत त्यांना मला हे सांगायचं आहे की मुलांनो, जेव्हा तुम्ही MPSCमध्ये करायचं ठरवता, UPSC करायचं ठरवताय, तेव्हा
आता जर कॉम्पिटेटिव्हचं तुम्ही जर पाहिलं ट्रेंड पाहिला तर कट ऑफ वाढतोय प्रत्येक गोष्टीतला, हायर कट ऑफ वाढतोय, मुलं जास्त वाढत आहेत. तर ज्यांना असं वाटतंय मला MPSC करायची ग्रुप बी ग्रुप सी, तर त्यांनी SSCL ट्राय करा. तुम्ही SSCL मध्ये पास होऊ शकता. कारण की तुम्ही MPSCचं पाहिलं असेल की आत्ता 2 फेब्रुवारीची एक्झाम होणार आहे कंबाईनची, ती 2 वर्षानंतर होते. तर यामध्ये काय होते, तर तुम्ही 2 वर्षांनी मागे राहताय, तुमची सर्व्हिस 2 वर्षांनी कमी होते, सॅलरी मिळत नाही 2 वर्षाची. मी जर माझी बॅच 2022ची सीजल बॅच आहे, त्यामध्ये माझं जॉईनिंग हे 1 वर्षाच्या मध्ये मी जॉईन झालो, म्हणजे 8 महिन्यामध्ये माझं प्रीमियन्स होऊन मी जॉईन झालो. 24मध्ये पण तसंच आहे, 23मध्ये पण तसंच झालं. तर हे पण विचार करा की MPSC करताना का करायची, UPSC करणाऱ्या मला हे सांगायचं की UPSCला पण 2-3 वर्ष लागतात. तर ज्यांची इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही घरची फायनान्शियल, तर त्यांनी काय करा, तर आधी सीजल द्या, त्यातून पोस्ट काढा एखादी, त्यानंतर पोस्टवर काम करत असताना UPSC द्या. कारण की स्पर्धा परीक्षेचं जग हे अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्ही किती लक बेस आहे मोस्टली. तुमचं लक चांगलं असेल तर तुम्ही क्लिअर होऊ शकता, थोडं लक नसेल तर नाही होऊ शकता. कारण की जेवढं कष्ट महत्त्वाचं आहे तेवढं थोड्याफार प्रमाणात लकी महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता तुम्ही ट्राय करा की SSC सीजल मोस्टली मराठी मुलांनंतर द्याच. SSC सीजल तुम्हाला एकदा समजेल की काय SSC सीजल, यातून पोस्ट कोणकोणत्या आहेत. यातून बऱ्याच भारी पोस्ट आहेत ज्या पोस्टवर तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. तर यानंतर जो आपण व्हिडिओ आणणार आहे त्यामध्ये आपण काय करायचं, तर आपण सेक्शन वाईज म्हणजे टॉपिक वाईज आपण व्हिडिओ टाकूया, त्यानंतर सिलेबस वाईज सब्जेक्ट वाईज व्हिडिओ टाकू. तर धन्यवाद, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.